हॅलो हॅलो सी स्टुडंट, आपण मागच्या लेक्चरमध्ये पहिली एक्झरसाइज पूर्ण केली 1.1 लॉजिकमधली. आणि त्या एक्झरसाइजमध्ये काय अभ्यासलं? पहिल्यांदा स्टेटमेंट. स्टेटमेंट मीन्स इट इज अ डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स विच इज either ट्रू or false but not both at a time. सिंपल सेंटेन्स whose truth value we can decide. म्हणजे ते ट्रू तरी असेल किंवा फॉल्स तरी असेल. ट्रू असेल तर ट्रूथ व्हॅल्यू कॅपिटल टी, फॉल्स असेल तर ट्रूथ व्हॅल्यू कॅपिटल एफ. हा पार्ट पाहिला. त्यानंतर पाहिलं तुम्ही ओपन सेंटेन्स, एक्सप्लेनेटरी सेंटेन्स, इंटरोगेटिव्ह सेंटेन्स, इम्पेरेटिव्ह सेंटेन्स आर नॉट स्टेटमेंट इन लॉजिक. ऑल वेल डिफाइन्ड मॅथमॅटिकल आयडेंटिटीज आर स्टेटमेंट इन लॉजिक. हे आपण पाहिलं. म्हणजे स्टेटमेंट कोण आणि स्टेटमेंट कोण नाही हे पण पाहिलं. त्याच्यानंतर आपण पाहिलं सिम्बॉलिक फॉर्ममध्ये PQRS हे सिम्बॉल ट्रूथ स्टेटमेंट डिनोट करण्यासाठी यूज केले जातात. त्याच्यानंतरनं पाहिलं आपण ट्रूथ व्हॅल्यू ऑफ निगेशन ऑफ स्टेटमेंट हे पण पाहिलं. निगेशनमध्ये पाहिलं आपण नॉट. ऑलरेडी स्टेटमेंट असेल तर तो नॉट इलिमिनेट करायचा. म्हणजे मुंबई इज नॉट कॅपिटल ऑफ इंडिया. ऑलरेडी नॉट आलेले, मग याचं निगेशन काय होणार आहे? मुंबई इज कॅपिटल ऑफ इंडिया. म्हणजे अपोजिट स्टेटमेंट. आणि जर समजा मी असं लिहिलं असतं की स्काय इज ब्ल्यू इन कलर, तर याचं अपोजिट निगेशन काय येणार आहे? स्काय इज नॉट ब्ल्यू इन कलर. म्हणजे नॉट आले तर इंट्रोड्यूस इलिमिनेट करा, नसतील आले तर इंट्रोड्यूस करा, निगेशनला अपोजिट मिनिंगचं स्टेटमेंट तयार करा. त्यानंतर इट इज फॉल्स दॅट, इट इज नॉट ट्रू दॅट हे सुद्धा शब्द आपण यूज करू शकतो निगेशन लिहिण्यासाठी किंवा निगेशन फाइंड आउट करण्यासाठी. तर या पद्धतीनं निगेशनची कन्सेप्ट पाहिली. त्यानंतर कंपाऊंड स्टेटमेंटची कन्सेप्ट पाहिली. एक connectives, there are no, you know that there are 4 logical connectives: and, or, if, then, if and only if. connectives म्हणजे दोन स्टेटमेंट जोडणारा वर्ड. मग अँडसाठी अल्टरनेटिव्ह वर्ड्स होते, तुम्हाला माहिती आहे, एट, स्टील, वेन, अल्दो एक्सेट्रा. स्टील, एट हे शब्द अल्टरनेटिव्ह आहेत. तर त्याची बिहेवियर अँडसारखी असते. अँडचा सिम्बॉल आपण पाहिला असा कॅपसारखा. त्यानंतरनं ऑर पाहिलं. आयदर ऑर यूज केला जातो अल्टरनेटिव्ह. ऑरचा सिम्बॉल म्हणजे फी. त्यानंतर इफ देन पाहिलं. इफ देन म्हणजे एक सिंगल ॲरो. आणि इफ अँड ओनली इफ म्हणजे डबल ॲरो. बाय कंडिशनल, कंडिशनल. मग या कनेक्टिव्हच्या मदतीने जे एक कनेक्टिव्ह दोन स्टेटमेंट जोडून जे सेंटेन्स तयार होतं त्याला आपण कंपाऊंड स्टेटमेंट असं म्हणतो. कंपाऊंड स्टेटमेंटचे 4 प्रकार आहेत: कंजक्शन, डिजक्शन, कंडिशनल, बाय कंडिशनल. कंजक्शन म्हणजे अँडने जोडलेलं कंपाऊंड स्टेटमेंट. डिजक्शन म्हणजे ऑरने जोडलेलं कंपाऊंड स्टेटमेंट. कंडिशनल म्हणजे इफ देनने जोडलेलं. आणि बाय कंडिशनल म्हणजे इफ अँड ओनली इफने जोडलेलं. हे पाहिलं आपण. त्याच्यानंतर ट्रूथ व्हॅल्यूज फॉर द कंपाऊंड स्टेटमेंट ही एक कन्सेप्ट पाहिली. अँड असेल तर टी, टी असेल तर टी, अदरवाईज एफ. ऑर असेल तर एफ, एफ असेल तर एफ, अदरवाईज टी. इफ देन असेल तर टी एफ असेल तर एफ, अदरवाईज टी. आणि बाय कंडिशनल असेल तर बोथ आर सेम देन टी, अदरवाईज एफ. हे 4 रूल पाहिले. आणि आता आजच्या लेक्चरमध्ये आपण त्याच कन्सेप्टवरती म्हणजे त्या रूल्सवरती पाहणार आहोत. प्रिपेरेशन ऑफ ट्रूथ टेबल म्हणजे ट्रूथ टेबल ऑफ स्टेटमेंट पॅटर्न. स्टेटमेंट पॅटर्न म्हणजे एकापेक्षा जास्त कनेक्टिव्ह झालेले असतील तर त्याला स्टेटमेंट पॅटर्न म्हणतात. पहा, आता मी एक स्टेटमेंट तुम्हाला पॅटर्न देतो. पहा, असं दिलेलं आहे इन ब्रॅकेट P implies Q and Q ब्रॅकेट कंप्लीट implies P.
प्रिपेअर ट्रूथ टेबल फॉर दिस कनेक्टिव्ह स्टेटमेंट पॅटर्न. याच्यासाठी ट्रूथ टेबल तयार करा. ट्रूथ टेबल म्हणजे त्या टेबलचा लास्ट कॉलम हे एक्सप्रेशन कंटेन करतं. असा टेबल तयार केला की तुम्ही याला ट्रूथ टेबल ऑफ दिस स्टेटमेंट पॅटर्न म्हणणार आहात. मग ट्रूथ टेबल तयार कसा केला जातो पहा. पहिल्यांदा या स्टेटमेंट पॅटर्नमध्ये किती स्टेटमेंट आलेत ते शोधा. सिम्बॉल किती आलेत ते पहा. पी आहे, क्यू आहे. क्यू रिपीट झाला आहे, पी रिपीट झाला आहे. म्हणजे तसं बघितले तर दोनच सिम्बॉल आले आहेत. म्हणून तुम्ही पहिले दोन कॉलम पी आणि क्यूचे घेणार. आता जेवढ्या कनेक्टिव्ह दिसत आहेत तेवढे टेबल तयार होतील, कॉलम तयार होतील. तुम्हाला किती कनेक्टिव्ह दिसतात बघा. 1 2 3. म्हणजे याच्या पुढे 3 कॉलम तयार होणार आहेत. म्हणजे पहिले कॉलम जे असतात ते नंबर ऑफ स्टेटमेंट किती त्याच्यावरनं, आणि त्याच्या पुढे किती कॉलम येणार आहेत ते कशावरनं, नंबर ऑफ कनेक्टिव्ह किती. तर पहा, आता पहिला मी ब्रॅकेट घेणार. पहिली कनेक्टिव्ह पी अँड क्यू. त्यानंतर हा मोठा ब्रॅकेट म्हणजे पी अँड क्यू अँड क्यू. आणि त्यानंतर टोटल ब्रॅकेट म्हणजे हा ब्रॅकेट म्हणजे तो आपल्याला जे आन्सर हवं आहे, ज्या स्टेटमेंट पॅटर्नचं ट्रूथ टेबल हवं आहे ते. एम्प्लाइज पी. याला मी नंबरिंग करतो 1 2. मग इथे 1 2 मध्ये काय पहा, 1 to 2 असं इम्प्लिकेशन आहे. त्यानंतर सॉरी याला 3 म्हणू आपण. 3 हा 4 आणि हा 5. आता थर्ड कॉलम कसा तयार करायचा आहे, तर इथे 1 2 2. 1 एम्प्लाइज 2 असा रूल अप्लाय करायचा आहे. फोर्थ कॉलम कसा आहे तयार होणार आहे बघा. पी एम्प्लाइज क्यू हा ब्रॅकेट म्हणजे थर्ड आहे, थर्ड कॉलम. मग थर्ड अँड क्यू म्हणजे कोण आहे, 2. म्हणजे थर्ड आणि सेकंडमध्ये अँडचा रूल अप्लाय करायचा. आणि त्यानंतर फिफ्थ कॉलम कसा तयार होणार आहे, तर हा टोटल ब्रॅकेट म्हणजे फोर्थ आहे. फोर्थ एम्प्लाइज पी. पी म्हणजे कोण आहे, फर्स्ट. म्हणजे पहिलं काम काय करायचं, हे नंबरिंग करून घ्यायचं आणि ते मेन्शन करा. आता त्यानंतर पी क्यू दोघाच्या पॉसिबिलिटी टी टी ट्रूथ व्हॅल्यू टी एफ एफ टी एफ एफ. पहिल्यांदा दोघांच्या पॉसिबिलिटी लिहिल्या, 2 कॉलमच्या पी क्यू एवढे 2च स्टेटमेंट आहेत म्हणून. आता यानंतर 1 to 2 एम्प्लाइजचा रूल यूज करायचा आहे. म्हणजे फर्स्ट कॉलम टू सेकंड कॉलम. 1 to 2 म्हणलं की टी एफची केसला जे आहे ना ते एफ येणार आहे, एम्प्लाइजचा रूल. एम्प्लाइजचा रूल काय सांगतो, टी एफ एफ असतं, अदरवाईज टी असतं. मग हे अदरवाईजमध्ये येतं, देअरफॉर टी. अदरवाईजमध्ये येतं, देअरफॉर टी. अदरवाईजमध्ये येतं, देअरफॉर टी. थर्ड कॉलम कंप्लीटेड. आता थर्ड कॉलम कंप्लीट झाल्यानंतर फोर्थ कॉलम कसा कंप्लीट होणार आहे बघा. थर्ड आणि सेकंडमध्ये अँडचा रूल 3 and 2. थर्ड आणि सेकंडमध्ये अँडचा रूल म्हणजे या 2 कॉलममध्ये अँडचा रूल अप्लाय करायचा आणि करस्पॉन्डिंग आन्सर्स लिहायचे. अँडचा रूल काय सांगतो, एफ एफ असेल तर एफ, अदरवाईज नाही. टी टी असेल तर टी, अदरवाईज एफ असतं अँडमध्ये. मग टी 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 एफ अदरवाईजमध्ये येतं आहे. टी 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 एफ टी अदरवाईजमध्ये येतं आहे. टी टी असेल तर टी, अदरवाईज एफ. हा अँडचा रूल सेकंड आणि थर्डमध्ये यूज केला. फोर्थ कॉलम कंप्लीट झाला. आता फोर्थ कॉलम कंप्लीट झाल्यानंतर फिफ्थ कॉलम कसा कंप्लीट होणार आहे पहा. याला फर्स्ट म्हणा, याला सेकंड म्हणा, याला थर्ड म्हणा, याला फोर्थ म्हणा, याला फिफ्थ कॉलम म्हणा. आता इथे फिफ्थ कॉलम तयार कसा होणार आहे पहा. फोर्थ आणि फर्स्ट, 4 एम्प्लाइज फर्स्ट म्हणजे फोर्थ एम्प्लाइज फर्स्ट म्हणजे इकडून तिकडे जायचं आहे. मग टी टी
टी येणार आहे, कारण इथं टी एफचीच कंडिशन फक्त एफ येथे, एफ आहे टी येणार आहे, टीच्या करस्पॉन्डिंग एफ आहे इथे एफ, टी एफ एफ येणार आहे, आणि एफच्या करस्पॉन्डिंग एफ म्हणजे टी येणार आहे. झाले 4 कंडिशन कंप्लीट. हा झाला त्याचा ट्रूथ टेबल. ट्रूथ टेबल ऑफ गिव्हन स्टेटमेंट पॅटर्न. करस्पॉन्डिंग एलिमेंट येतात. बघा समजलं का? फाइंड ट्रूथ टेबल ऑफ द गिवन स्टेटमेंट पॅटर्न असं म्हटलं आहे. जेवढ्या कनेक्टिव्ह जेवढे स्टेटमेंट तेवढे कॉलम, 2 स्टेटमेंट 3 कनेक्टिव्ह म्हणून 5 कॉलम्स आले. आणि कॉलम कसे तयार केले पहा. पहिल्यांदा स्टेटमेंट, नंतरनं निगेशन असतील तर निगेशन, पण निगेशन नाहीच आहेत म्हणून मग ब्रॅकेट सॉल्व करायला सुरुवात केली. पी एम्प्लाइज क्यूचा ब्रॅकेट थर्ड कॉलम झाला, पी एम्प्लाइज क्यू अँड क्यूचा कॉलम 4th झाला, परत तो ब्रॅकेट एम्प्लाइज पीचा 5th झाला. आणि या पद्धतीने तुम्हाला आन्सर मिळाला. पहा आता अजून एक घेऊयात आपण. ट्रूथ टेबल ऑफ स्टेटमेंट पॅटर्न ही कन्सेप्ट आहे आपली. तुम्ही सुद्धा इझिली तयार करू शकताल, काही अवघड नाही. Prepare truth table for P and negation Q or P. पहा आता याच्यासाठी स्टेटमेंट तुम्हाला ट्रूथ टेबल तयार करायचं आहे. किती कॉलम असतील तर स्टेटमेंट किती दिसतात, पी आणि क्यू 2, म्हणजे त्या स्टेटमेंटचे 2 कॉलम झाले. त्याच्यानंतर निगेशन एक दिसत आहे 3, आणि त्याच्यानंतर 2 कनेक्टिव्ज म्हणजे 5 कॉलम आहेत. मग पहिल्यांदा स्टेटमेंटचे कॉलम पी आणि क्यू, नंतर निगेशन क्यू, नंतर ब्रॅकेट पी अँड निगेशन क्यू, नंतरनं टोटल पाहता अँडची कनेक्टिव्हिटी झाली, ऑरची कनेक्टिव्ज. मग पी अँड निगेशन क्यू ऑर पी आहे ऑरचा कॉलम. मग हा फर्स्ट, सेकंड, थर्ड, 4th आणि मी सांगितल्या पद्धतीने 5th कॉलम. आता पॉसिबिलिटी माहिती आहेत तुम्हाला याच्या, फिक्स आहे टी टी, टी एफ, एफ टी आणि एफ एफ. निगेशन क्यू, टीचं निगेशन एफ, एफचं निगेशन टी, टीचं निगेशन एफ, एफचं निगेशन टी. कालच आपलं डिस्कस झालं. झाला 3rd कॉलम कंप्लीट. आता 4th कॉलम म्हणजे काय आहे पहा. पी म्हणजे फर्स्ट कॉलम, निगेशन क्यू म्हणजे 3rd कॉलम. यांच्यामध्ये अँडचा रूल अप्लाय करायचा आहे, यांच्यामध्ये अँडचा रूल अप्लाय करायचा आहे फर्स्ट आणि 3rdमध्ये. अँडचा रूल काय सांगतो, टी टी असेल तर टी, अदरवाईज एफ, टी एफ एफ, टी टी
टी, एफ एफ एफ, एफ टी एफ. कारण फक्त इथे अँडमध्ये टी टी असेल तर टी येतं. झाला फोर्थ कॉलम कंप्लीट. आता फिफ्थ कॉलम काय सांगतो पहा, हा ब्रॅकेट. हा ब्रॅकेट म्हणजे कोण आहे, फोर्थ कॉलम. और पी म्हणजे फर्स्ट. फोर्थ आणि फर्स्टमध्ये ऑरचा रूल अप्लाय करा. ऑरचा रूल सांगतो एफ ऑर एफ असेल तर एफ, अदरवाईज टी. मग टी एफ टी येणार आहे, टी 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 येणार आहे. त्यानंतर ना एफ 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 येणार आहे आणि त्यानंतर एफ 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 येणार आहे. पहा परत एकदा, एफ एफ फॉर एफ असेल एफ, एफ फॉर एफ असेल एफ, आणि टी टी एफ असेल तर टीच, आणि टी टी असेल तरी टीच. एफ ऑर एफ असेल तर एफ येतं, अदरवाईज टी येतं. मग ह्या दोन केसेस अदरवाईजमध्ये आल्या. तर या पद्धतीने हा टेबल तयार झाला. पहा, ट्रूथ टेबल कसा तयार करायचा हे कन्सेप्ट तुम्हाला समजणं महत्त्वाचं आहे. ज्याच्यासाठी ट्रूथ टेबल तयार करतायत ते लास्ट कॉलममध्ये आलं पाहिजे. पहा, आणि करस्पॉन्डिंग त्याचे आन्सर्स लिहायचे असतात. ओके.